महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि आगामी चुनाव में बोगस मतदान नहीं होगा और इस पर हम कड़ी नजर रख रहे हैं। प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान ने राज्य के विभिन्न विभागों का दौरा किया। इन चुनाव में महानगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति, नगर परिषद और नगर पंचायत शामिल है। आगामी चुनाव की तैयारियों और समीक्षा के लिए विशेष बैठकें और सत्र आयोजित किए जा रहे हैं। रविंद्र चव्हाण साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागशः दौरे लावलेले आहेत। महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्याकरता या बैठका लावण्यात आलेल्या आहेत। आमचे यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण असे सगळे विभाग आम्ही पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्र असे 4 विभाग पूर्ण केले आहेत। आता अमरावती विभागाचा आमचा आढावा संपतोय आणि संध्याकाळी नागपूर विभाग करून मग केवळ मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील, जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू। एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे। निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन कशा प्रकारे या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे। युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत, पण साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत। मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल।